नागपुरात सध्या राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि काल म्हणजेच गुरुवारी चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी दाखल झाले। यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारवर सडकून टीका केली आणि त्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री चांगलेच चिडले। ठाकरेंचे एक वाक्य भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागलंय आणि त्यानंतर मग या मंत्री आणि नेत्यांकडून पेटून उठत ठाकरेंवर अनेक टीका आणि प्रत्युत्तर देण्याचं काम सुद्धा झालं। पण ठाकरे असं नेमकं काय म्हणाले जे भाजपच्या नेत्यांना एवढं लागलं? भाजपचा तो वरिष्ठ नेता कोण आहे ज्यानं ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय आणि तो भाजपचा नेता नेमकं काय म्हणाला? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालं असं की उद्धव ठाकरेंनी गुरुवारी म्हणजेच 11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ठाकरे यांनी टीकेचा भडीमार केला। लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले नाही तर सरकारलाच घरी बसावं लागेल असं म्हणत सरकारमधील रोज एका नव्या नेत्यांचे घोटाळे आता बाहेर येत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सध्या एकच काम उरलंय, आपल्या मंत्र्यांची आणि नेत्यांची बाजू त्यांना सारखी मांडावी लागते, त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर पांघरूण घालावं लागतंय। त्यापेक्षा मग फडणवीसांनी एक काम करावं, आता एक पांघरूण मंत्री नियुक्त करावा असा टोमणा ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना मारला आणि ठाकरेंच्या याच पांघरूण मंत्र्याच्या विधानामुळे भाजपचे नेते चांगले चिडले। ठाकरेंना उत्तर देण्यासाठी गिरीश महाजन मग पुढे सरसावले आणि त्यांच्या पाठोपाठ प्रवीण दरेकर। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना अॅनाकोंडा म्हणणं तसंच बेछूट आरोप करणं बंद करावं। तुम्ही आधी आरशामध्ये बघा, तुम्ही काय होते, काँग्रेससोबत जाऊन काय झाले। मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एका मंदिराच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे इंडिया आघाडीचे नेते दुखावले आहेत। त्यांनी न्यायाधीशांवर महाभियोग दाखल करण्यास स्वाक्षरी केली आहे। त्यांच्या सोबत राहताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी अशा पद्धतीची अनेक विधानंही महाजन यांनी केली आणि ठाकरेंवर सगळा राग काढला। त्यात उद्धव ठाकरे यांचे जे सगळे खासदार आहेत त्यांनी सुद्धा सह्या केलेल्या आहेत आणि आज बोलताना त्यांनी खूप तारे तोडलेत। त्यात त्यांनी अमित भाईंनी माझं नाव का घेतलं, त्यांना लाज वाटली पाहिजे, ते अनाकोंडा आहेत, अनेक असे वेडेवाकडे शब्द त्यांच्यासाठी वापरलेत की जे अपेक्षितही नव्हते। मला उद्धवजींना एक प्रश्न विचारायचा आहे। मद्रास हायकोर्टाने, मदुराई हायकोर्टाने त्याच्या बेंचने हा एक निर्णय दिला, तो मंदिराच्या बाजूने दिला। आता मंदिराच्या बाजूने निर्णय दिला तर मी डीएमके दुखावलं, गांधी परिवार दुखावला हे समजू शकतो, अखिलेश यादवही समजू शकतो, पण आपल्या उबाठाला काय झालं असं की त्यांनी त्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सह्या सुद्धा केल्यात। महाभियोगाच्या संदर्भामध्ये त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तो दिला आणि त्या सगळ्यांवर उबाटाच्या सगळ्या खासदारांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत। ते मला कळत नाही, त्या जजवर त्यांनी आरोप केले की हा ब्राह्मण आहे, हा मंदिराच्या बाजूने निर्णय देतोय, हा हिंदुत्ववादी आहे आणि अशा पत्रावर आपण सुद्धा सह्या केलेल्या आहेत। मला वाटतं त्यावेळेला आपल्याला थोडीशी वाटत नाही का, जनमनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का, आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत, शरम काढतायत, त्यांना अनाकोंडा म्हणतायत। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने, मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत, त्याच्यावर सह्या करतात, त्याला काढून टाका म्हणतायत, तर ही आपली कुठली राजनीती आहे? आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळं बोलतात? तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय, ते सगळे गिळायला चाललेले आहेत। उद्धवजी, आपण आपली परिस्थिती जर तपासून बघायचं, आत्मचिंतन करा, आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत। शिवाय तुम्ही टिकली लावायला अधिवेशनामध्ये येतात त्यापेक्षा एखादी महापालिका जिंकून दाखवा असं आव्हान सुद्धा यावेळी महाजन यांनी ठाकरेंना दिलंय। येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण निर्णय बघा, नगरपालिकेमध्ये बघा आपली स्थिती या राज्यामध्ये काय झालेली आहे। आपण देवेंद्रजींना सुद्धा काय होतास तू, काय झालास तू, हे स्वतःसाठी आपण बघा, एकदा आरशामध्ये आपण बघा की आपण काय होतात, आपण आता काय झालेलं आहात। 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होतात, किती दिवस आपण असेंब्लीमध्ये आलात, किती दिवस मंत्रालयामध्ये आलात, काहीच केलं नाही आपण। दुसरीकडे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा ठाकरेंना डिवचलं। ठाकरेंनी कोट्या आणि टोमण्यांचा खेळ बंद करावा, नाहीतर उरले सुरलं दुकानही बंद होईल अशा पद्धतीचा इशारा दरेकरांनी दिला। बाबासाहेबांचे विचार त्यांनी आधीच सोडले, सोबतच त्यांनी आता हिंदुत्वही सोडलंय
बांधावर जाऊन ते पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांना दाखवतायत, त्यापेक्षा त्यांनी सभागृहामध्ये बसावं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत, असा सल्ला सुद्धा यावेळी प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंना दिलेला पाहायला मिळाला. मला वाटतं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या खोट्या कारणातनं बाहेर यावं. हिंदुत्वाविषयी भाषण करायला आपल्याला मैदान आहे, खोट्या करायला आपल्याला मैदान आहे. आपण हे विधिमंडळाचं सभागृह चालू आहे. आपण विधिमंडळाच्या सभागृहात किती वेळ बसलात? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी 2 वाक्य आपण त्या ठिकाणी काढलीत का? उपेक्षित वंचित घटकाच्या उन्नतीसाठी 2 शब्द आपण विधिमंडळात बोललात का? याचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी द्यावं. त्याच्यामुळे मला वाटतं शेतकरी आज आपत्ती शेतकऱ्यावर आले. आज राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये 15-16 हजार कोटीची तरतूद केले. एक शब्द, चकार शब्द माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी काढला का? याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, पुतणा मावशीचं प्रेम दाखवायचं. कधी मोदी साहेबांना शिव्या द्या, कधी अमित शाह साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर कोट्या करा, कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं. मला वाटतं त्यांनी यातनं बाहेर यावं आणि शेतकऱ्यांवर बोलावं, सर्वसामान्यांवर बोलावं, तर उरलं सुरलं अस्तित्व त्या ठिकाणी अबाधित आपल्याला ठेवता येईल. आता लोकांना तुमच्या टोमण्याची, टीका टिप्पणीचा किळस आलेला आहे. अशा प्रकारे ठाकरेंचं फक्त एक वाक्य हे भाजपला एवढं लागलंय की त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांना अशी विखारी टीका ठाकरेंवर करायला लागते आहे. पण महाजनांचं एक विधान किंवा एक आव्हान लक्षात घ्यायला हवं. गिरीश महाजनांनी ठाकरेंना असं म्हटलंय की त्यांनी एखादी तरी महापालिका जिंकून दाखवावी. त्यामुळे गिरीश महाजनांनी हे बोलून ठाकरेंना थेटपणे त्यांच्या ताकदीवरती किंवा त्यांच्या एकंदर राज्यातील जो होल्ड आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला पाहायला मिळतो. यापूर्वी सुद्धा भाजपच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या ताकदीनं आपल्याला काही फरक पडत नाही असं म्हणत कुठेतरी ठाकरेंना कमी लेखण्याचा किंवा ठाकरे बंधूंच्या ताकदीला कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशा पद्धतीची वातावरण निर्मिती ते सध्या करता आहेत, जेणेकरून आपण कुठेही बिथरलेलो नाही किंवा आपण पूर्ण सज्ज आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्हाला काय वाटतं, महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची कामगिरी भाजपच्या तुलनेमध्ये कशी असेल? ठाकरेंचं पांघरुण मंत्र्याचं विधान तुम्हाला योग्य वाटतं का? आणि भाजपकडून ठाकरेंवर होणाऱ्या टीकेबद्दल, या विखारी टीकेबद्दल तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.